तुम्हाला स्मशानातलं सोनं हा धडा कदाचित माहिती असेल. तसंच काहीसं पैठणमध्ये पाहायला मिळतंय. सध्या नाथषष्ठीचा उत्सव सुरू आहे. मात्र त्याचवेळी गोदावरीच्या पाण्यामध्ये अनेक लोकांची झुंबड उडालेली दिसते. गोदावरीच्या पात्रातले पैसे, सोन्याचा एखादा मणी असं गोळा करून पोटाची भूक भागवण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. पाहूया एक रिपोर्ट. गोदामाईच्या वाहणाऱ्या या पाण्यामध्ये दोन प्रवाह वाहताना दिसतात. एक श्रद्धेचा आणि दुसरा हतबलतेचा. दशक्रिया विधीसाठी आलेली शोकाकुल कुटुंब अश्रू भरलेल्या डोळ्यांनी अस्थी विसर्जित करतात आणि श्रद्धेनं नाणी, वस्त्र, पूजेचं साहित्य हे गोदावरीच्या प्रवाहामध्ये अर्पण करतात. एखाद्याची आठवण काढत टाकलेला छोटासा सोन्याचा मणी हा कुणासाठी श्रद्धेचं प्रतीक असेल, पण इथे पाण्यामध्ये चाचपडणाऱ्या एखाद्या माऊलीसाठी तो असतो 2 वेळेच्या भाकरीचा घास. काय काय आहे याच्यामध्ये आणि किती तास काम केलंय दिवसभर? किती तास शोधलं तू? दिवसभर सकाळी तर 10ला आलो की येळभर समजा तो 5 वाजेपर्यंत. हां. त्याच्यानंतर मग 5 वाजता बंद. परत दुसऱ्या दिवशी परत आलो का परत 10 वाजता उतरायचं आतमध्ये. याचं विकता कुठं काय मिळतं याचं? याचं काय, हे कधी कधी 10 रुपयाला घेतात, कधी कधी 20 रुपयाला. सासून विकून टाकायचं. बरं. पण हे 3 दिवसाला परवडतं का एवढं काम केल्यावर इथं? मग आता काही काय ना, पोट भरावंच लागतं याच्यावरच. गणेश घाट परिसरामधलं हे दृश्य काळजाला चटका लावतं. लहान लेकरं अजून शाळेची पायरी देखील नीट चढलेली नाही, पण नदीच्या गाळामध्ये हात घालायला मात्र शिकली आहेत. बोटांना काचा लागू नये म्हणून त्यावरती चिकटपट्ट्या गुंडाळल्यात. त्यांच्या पायाखाली असतो निसरडा गाळ, पण डोळ्यामध्ये एकच प्रश्न, आज तरी काही सापडेल का? खेळण्याच्या वयामध्ये असलेल्या या चिमुकल्यांना त्यांच्या परिस्थितीने मात्र नदीत उतरायला भाग पाडलंय. संघर्ष काय, आता घमिलं घ्यायचं, पाण्यात जायचं, त्यात आता काय भरायची वाळू, त्यात ते चिल्लर येतात, काहीतरी थोडं फार आलं भुगा भागात ते गोळा करायचा डबीत. सोनं बारीक येतंय, मग जायचं सोनाराकडे, ते द्यायचं, ते देत 400-500 रुपये. सामान घ्यायचं, मीठ मिरच्या काहीतरी आणि जगायचं बस. तांब्याचे पैसे निघतात, काही वाहिलेलं सोनं निघतं. त्याच्यामुळं मग तोडीवाले आलेले आता हे पोट भरण्याकरता काहीतरी करावं लागत. बरं, किती वेळ काम करता इथं? आता आम्ही सकाळपासून 3-4 वाजेपर्यंत. काय काय मिळतं? कधी मिळतं कधी कायला मिळतं, कायला नाही. 10ला मिळतं, 10 तसेच जाते माग. कित्येक तास गोदावरीच्या पाण्यामध्ये राहून ही ओलीचिंब झालेली साडी फक्त पाण्यामुळे भिजलेली नाहीये, तर ती भिजलीये असहाय्यतेने. इथल्या तरुणांच्या डोळ्यामध्ये स्वप्न नाहीत, तर फक्त हताश आशा आहे, एखादं नाणं सापडेल याची. ही गोदावरी वाहतीये इथल्या असंख्य कुटुंबाची वेदना घेऊन. हे शिक्के मिळते आम्हाला. हे पैसे किती तासानंतर मिळालेत? हे तरी 10-5 मिनिटांना मिळते. बरं. नाही, आता किती वाजेपासून, सकाळपासून प्रयत्न केल्यावर मिळाले? आम्ही 8 वाजले तेव्हापासून आता 12 वाजले असते. 12 वाजेपर्यंत एकच कॉईन मिळाला? हा एकच एवढा. बरं. सोनं कधी? सोनं मिळतच नाही एवढं, पैसेच मिळते आम्हाला एवढं. तांब्याचे मिळते ताशे. तो बघतो आम्ही याच्यात. मग कितीला विकतात हे? हे 10 रुपयाला, 5 रुपयाला, 10 रुपयाला. मग
कसं जगता मग असं सगळं? आता तर जगणंच आहे ना कसं तरी बरं. जगावंच लागतं ना. मग रोजगार वगैरे मिळत नाही? नाही रोजगार मिळत नाही. आम्ही आताच तोडीहून आलो. स्मशानातून उरलेलं सोनं ह्या नदीपात्रामध्ये शोधण्याचं काम सुरू आहे, कारण की राख या ठिकाणी विसर्जित केली जाते आणि त्यात जे काही सोनं राहतं ते शोधण्यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते. ही सोनं शोधण्याची धडपड नाही तर हा जगण्याचा संघर्ष आहे आणि जगण्याचा संघर्ष कसा असतो हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि दिवस दिवस ही सगळी जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते आहे गोदापात्रातली, ही हातामध्ये टोपलं घेऊन वाळू एकत्रित करते, वाळू वेगळी करते आणि त्यात काही मिळालं तर मिळालं, जे मिळालं ते या ठिकाणी नशीब, नाही मिळालं तर पुन्हा संघर्ष सुरू. शिक्षण नाही, स्थिर रोजगार नाही, सुरक्षितता देखील नाही. ऊसतोड झाल्याच्या नंतर पिढ्यानपिढ्या ही कुटुंब या नदीपात्राशी बांधली गेली आहेत. मुलांच्या हातामध्ये पुस्तक असायला हवं होतं, पण आहे गाळ चाचपडण्यासाठीची काठी. जे दशक्रियाला लोक जे काही थोडं बहुत जे टाकतात, सोनं असन, काही पैसे असन, काही जे काही असेल त्याच्यावर यांची उपजीविका चालते. कधी कधी काही काही जणांना 50-100 रुपयाचं भेटतं, कधी कधी सापडत नाही. जवळपास 500 ते 600 लोक हे कंटिन्यू रोज येतात. सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत इथं असतात. बरं, आता पाणी कमी झालंय त्यामुळे जास्त? हो, आता यात्रेचं षष्टीचं पाणी कमी केलं म्हणून जास्त प्रमाणात आलेले आहे. शासनाने यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी. नाथषष्ठीचा हा उत्सव संपेल, दिंड्या परत जातील, गोदावरी पुन्हा एकदा शांत वाहू लागेल. पण या पाण्यामध्ये उतरलेल्या हतबल जीवांचं काय? या भिजलेल्या स्वप्नांचं काय? गोदावरी आज शांत आहे, पण तिच्या वाळूमध्ये हजारो न उच्चारलेले आक्रोश दडलेत. श्रद्धेच्या नावाखाली टाकलेली नाणी उचलताना या लोकांना फक्त पैसा सापडत नाही, तर सापडतो तो जगण्याचा तुटपुंजा आधार. आणि गोदामाई देखील वाहत राहते हे सगळे आक्रोश पोटात घेऊन निरंतर. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.